आणि आता पाहूयात महाफास्ट। हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या हेमंत पाटलांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील कोंढा इथे अशोक चव्हाण यांना अडवलं। गावामध्ये आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलकांकडून चव्हाण यांना विरोध। वंचितला मुद्दा महाविकास आघाडीच्या बाहेर ठेवण्यात आलं। वंचित महाविकास आघाडीमध्ये आली असती तर भाजपचे अनेक उमेदवार हरले असते, तर नाना पटोले काँग्रेसचे की गडकरींचे हा प्रश्न। पटोलेंचा भाजप नेत्यांशी छुपा संबंध, आंबेडकरांचा आरोप। 2014 पासून मॅच फिक्सिंग कोण करताय सर्वांना माहिती। 2019 ला कोण फिक्स झालं हे माहिती। मी प्रकाश आंबेडकरांना योग्य वेळी उत्तर देणार, नाना पटोले यांचा इशारा। आंबेडकर 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा देत असतील तर अकोल्याबाबत पुनर्विचार करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सूचक वक्तव्य। अकोल्यामध्ये वंचितला समर्थन देण्याबाबत काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय, पण महाविकास आघाडीमध्ये याबाबत चर्चा होईल। वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची माहिती। महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये चांगला समन्वय, तर वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू। बाळासाहेब आंबेडकर योग्य भूमिका घेऊन महाविकास आघाडीमध्ये येतील, माजी मंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य। महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला। अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकची जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार गट आज उमेदवार घोषित करण्याची शक्यता। पाथर्डीमध्ये निलेश लंके आणि जयंत पाटलांनी घेतलं मोहटा देवीचं दर्शन। आजपासून निलेश लंकेंची जनसंवाद यात्रा सुरू। अजित पवार गटामधील अनेक आमदार द्विधा मनस्थितीमध्ये। अजित पवार गटातील काही आमदार शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये काम करताना दिसतील, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी वर्षा बंगल्यावर बैठक। उदय सामंत, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। किरण सामंत यांचीही उपस्थिती। भाजपसाठी जागा न सोडण्याचा बैठकीत सूर, सूत्रांची माहिती। संभाजीनगरच्या जागेसाठी शिंदे गटाची वर्षावर बैठक संपन्न। मुख्यमंत्र्यांचा पदाधिकाऱ्यांशी संवाद। संदीपान भुमरे, विनोद पाटील आणि विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर आता चर्चा होणार नाही। महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण, आता आमची प्रचाराची तयारी। खासदार संजय राऊतांची माहिती। उमेदवारी मागणं चुकीचं नाही, नाशिकमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी काम करू, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही। अशोक चव्हाणांच्या इंडिया नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही, या टीकेला नाना पटोले यांचं प्रत्युत्तर। परभणी लोकसभेसाठी रासपा अध्यक्ष महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल। थोड्याच वेळामध्ये जानकरांचं शक्ती प्रदर्शन। रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी। वंचितच्या दुसऱ्या यादीमध्ये संजय ब्राह्मणे यांचं नाव। आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची प्रतीक्षा। उत्तर नागपूर परिसरामध्ये 11 जेसीबींवरून भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्यावर फुलांचा वर्षाव। पूर्व विदर्भात पहिल्यांदाच गडकरींचे जंगी स्वागत। नितीन गडकरींच्या लोकसंवाद यात्रेचा आजचा 3रा दिवस। महाविकास आघाडीचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरेंची रॅली। रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा सहभाग। पराभूत मानसिकतेमधून आढळराव पाटील यांची चिडचिड। ते वयस्कर आहेत, त्यांना एवढी सदिच्छा देईन की गेट वेल सून। खासदार अमोल कोल्हे यांची टीका। भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची बैठक। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेतेही उपस्थित। माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढ्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक। प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष रामहरी रुपनवर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प। भाजप उमेदवारांच्या प्रचाराचं रोज विश्लेषण होणार। दररोज रात्री 11 वाजता भाजप उमेदवारांना रिपोर्ट कार्ड मिळणार। 24 उमेदवारांना बावनकुळेंकडून महत्त्वाच्या सूचना। नवनीत राणा अमरावतीमधून 4 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। रश्मी बर्वे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द प्रकरणामध्ये आज हायकोर्टात सुनावणी। गुरुवारी उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंची हायकोर्टात धाव। सेवानिवृत्त हा शब्द मला आवडतच नाही। सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंचं मिश्किल विधान। तर राजकारणामधून निवृत्त होत नाही, उदयनराजेंचं वक्तव्य।
रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंचा पदयात्रांवर भर। रामटेकमधील शिरसी, बेसाळ, भिवापूरमध्ये पदयात्रा, भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग। पुण्यातील अप्पा बळवंत चौकात झळकला अनोखा बॅनर, निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही, परिचय पत्रकामध्ये असा उल्लेख असेल तरच मतदान, असा बॅनरवर आशय। ओबीसी नेते रमेश बारसकर यांची पवार गटातून हकालपट्टी, वंचितच्या यादीमध्ये बारसकर यांचे नाव आल्यामुळे कारवाई। सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून आठवड्यातला खडकवासल्याचा दुसरा दौरा। सुप्रिया सुळे दौंड आणि भोर तालुक्यामध्ये दौरा करणार, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि शिवसेनेचे कुलदीप कोंडे उपस्थित असतील। शरद पवार उद्या वर्धा दौऱ्यावर, अमर काळेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार उद्या वर्ध्यामध्ये, अनिल देशमुखांची माहिती। सुप्रिया सुळेंनी ठेवला शरद पवारांचा व्हॉट्सअॅप स्टेटस, किती बी येऊ दे समोर त्यांना एकटा बास, अशा आशयाचं गाणं। सुळेंच्या स्टेटसची चांगली चर्चा। यवतमाळमध्ये महाविकास आघाडीत नाराजी नाट्य, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संदीप बजोरिया प्रचारापासून दूर राहणार, योग्य तो सन्मान मिळत नाही त्यामुळे नाराजी। नाशिकच्या येवल्यामधील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती। कराडच्या कापिल येथील तिसरीमध्ये शिकणाऱ्या राजवीरा ढापरे नावाच्या चिमुकलीने काँग्रेस पक्षाला निधी दिला, काँग्रेस पक्षाची बँक खाती सील केल्याच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांच्या आवाहनानंतर चिमुकलीने दिले खाऊचे पैसे। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांच्या कोठडीत वाढ, तर केजरीवाल चौकशीमध्ये सहकार्य करत नाहीत, ईडीचा आरोप। वांद्रे-वरळी सीलिंक वरील प्रवास महागला, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांच्या खिशाला भुर्दंड, कार, जीप, टॅक्सीच्या एकेरी प्रवासासाठी 100 रुपये टोल भरावा लागेल। सागरी किनारा मार्गावर बेस्टची प्रतीक्षात, स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही, अपुऱ्या बसमुळे निर्णय लांबणीवर असल्याच्या चर्चा। एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात, व्यावसायिक सिलेंडर 31 रुपयांनी स्वस्त, सिलेंडरची किंमत आता 1717 रुपयांवर। राज्यामध्ये आजपासून वीज बिलामध्ये किमान 50 रुपयांची वाढ होणार, महावितरणच्या वीज दरामध्ये सरासरी 7.5% वाढ होईल, आजपासून नवीन दर लागू। काँग्रेसची बँक खाती गोठवल्याच्या निषेधार्थ बुलडाण्यामध्ये काँग्रेसची निदर्शनं, हाताला काळ्या फिती बांधत भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। जळगावच्या चोपड्यामध्ये गावठी कट्टा, एक जिवंत काडतूससह मोटारसायकल जप्त, एकाला अटक, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दर घसरले। पालघरच्या करलगावजवळील पुलावरची वाहतूक बंद, मनोरमधून विक्रमगड मार्गे भिवंडी अशी पर्यायी वाहतूक सुरू। धाराशिवमध्ये रंगपंचमीमध्ये 2 भावांच्या अंगावर रंगात केमिकलयुक्त ज्वलनशील पदार्थ टाकण्याचा प्रकार, तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। धाराशिवमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका लाभार्थी शेतकऱ्यांना, शेततळे योजनेमधील लाभार्थ्यांची ऑनलाईन लॉटरी निवड प्रक्रिया रखडली, आचारसंहितेनंतर लाभार्थी निवड होणार असल्यामुळे शेतकरी नाराज। औंढ्यातील 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना 5 दिवसांपासून बंद, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, वीज बिल थकलं आणि त्यामुळे पाणी पुरवठा खंडित। परळी चांदापूर धरणामध्ये पाणीसाठा 0%वर, गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण कोरडं ठाक, जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर, सरकारने जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक भागात भीषण पाणी टंचाई, जिल्ह्यातील जलाशयामध्ये फक्त 14% जलसाठा, प्रशासनाने पाण्याचं नियोजन करण्याची नागरिकांची मागणी। मागील 15 ते 20 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णता तीव्रतेनं वाढ, जंगल परिसरामधील नदी नाले कोरडे ठाक, पाणी मिळत नसल्यामुळे वन्य प्राण्यांचा आपला मोर्चा आता गावखेड्यांकडे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट, अवकाळी पावसामुळे आंबा तोडण्याची घाई, फळ बागायतीला मोठा फटका। दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्यामुळे लिंबूचे दर वाढले, कडाक्याच्या उन्हामुळे सध्या लिंबूच्या मागणीमध्ये मोठी वाढ, मागणीच्या तुलनेमध्ये बाजारात लिंब कमी प्रमाणात येत असल्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता। चिंचवड आणि पुण्यामध्ये परिचित असलेल्या गोल्डमॅनच्या वाहनावर कारवाई, वाहनाच्या काळ्या काचांमुळे सांगवी वाहतूक पोलिसांनी आकारला 3000चा दंड, तसंच कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। आणि एक महत्त्वाची
तुळजाभवानी चैत्र यात्रा 21 ते 25 एप्रिलला होणार। या येरवाळामधील येडेश्वरी देवीची यात्रा 23 ते 28 एप्रिल दरम्यान मंदिर संस्थानाकडून यात्रेची तयारी सुरू। पुण्याच्या मावळमधील मालेवाडी गावातील महिलांची दररोज हंडाभर पाण्यासाठी भटकंती, पाण्यासाठी 3 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर ट्रक उलट झाला, चालक जखमी तर ट्रकमधील तांदळाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ, मुंबई जयपूर, मुंबई अजमेर आणि मुंबई बिकानेर गाड्यांचा समावेश। सुट्टीमध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसह गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा।